नमस्ते, मी कल्पना. आजी नातीच्या किचनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आणि मनापासून शुभेच्छा. आज आपण लपथपीत मटकी बनवतोय. ही मटकी आमच्या घरात सगळ्यांना लहानापासून तर मोठ्यापर्यंत खूप आवडते. खूप रुचकर आणि चवदार ही मटकी लागते. ही जर रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. तर चला, ही मटकीची भाजी बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं ते पाहूया. मी ही मटकी घरी भिजवलेली आहे. ही अर्धा किलो मटकी आहे. त्याच्यानंतर चिरलेला बारीक कांदा आहे, टमॅटो आहे, जिरी, हळद, गुळाचा खडा आहे, हिंग, मोहरी, कढीपत्ता, लाल तिखट आणि हा घरचा गोडा मसाला आहे. आणि थोडेसे ह्याच्यात शेंगदाणे घातले तर खूप छान लागतं. म्हणजे शेंगदाणे ते काय भाजायचे नाही, काही नाही, किंवा भिजवायचे पण नाही. आपण ते मटकीबरोबरच टाकणार आहे. तेल गरम झाले की आपण रेसिपी सुरू करू. मटकी जर गावरान असेल तर खूप छान लागते चवीला ती मटकी. तर ही मी गावरान मटकी आणि ही घरी भिजवलेली आहे. मी काल सकाळी भिजायला टाकली, रात्री बांधून ठेवली आणि रात्रभर असे छान मोड आलेले आहेत. ही मटकीची भाजी बाहेरनं विकत आणलेली नाही आहे. ही भाजी जर असं घरी भिजून केली तर खूप छान लागते. चला, इथं आपलं तेल तापलेलं आहे. आपण ह्याच्यात टाकणार आहे आधी थोडी मोहरी. तर पहिले आपण मोहरी टाकतो. ती मोहरी चांगली फुटली ना तर फोडणी आपली खमंग झाली असं समजा. असा तडतड आवाज आला की आपली फोडणी छान झाली आहे. तर आपण टाकणार आहे जिरं. हे जिरं पण छान तडतडतं आहे. त्याच्यावर टाकणार आहे आपण थोडासा हिंग, कढीपत्ता, कांदा. आता हा कांदा छान परतून झाल्यावर आपण त्याच्यात टमॅटो टाकणार आहे. हे कांदा छान परतून थोडंसं मीठ टाकायचं, खूप नाही टाकायचं. तर ह्याच्यात थोडंसं टमॅटो पडले माझ्या हातनं. हा कांदा छान परतून झाला की आपण टमॅटो टाकणार आहे. चला, इथं आपला छान कांदा असा परतून झालेला आहे. फोडणी छान बसते, इतका सुवास छान दरवळतो त्या फोडणीचा, कांद्याचा. तर आपला हा कांदा होत आलेला आहे. तर आपण ह्याच्यात घालणार आहे आपण घेतलेले शेंगदाणे. हे कोणाला आवडत असेल नाही टाकले तरी चालतात, पण हे शेंगदाणे खूप छान चव लागते मटकीला. आता हे आपलं राहिलेलं टमॅटो. तर हे दोन्ही सगळं परत छान परतून घ्यायचं आहे आपल्याला. जसं आपण कांदा मऊ केला तसा टमॅटोही मऊ करून घ्यायचा. टमॅटो लवकर होतं, बारीक चिरलेले, आणि शेंगदाणे छान वाफळून निघतात. त्याची एक वेगळी चव लागते शेंगदाण्याची. बघा, हे कांदा टमॅटो छान आपला परतून झालेलं आहे. छान असं हे झालं. आता आपण ह्याच्यात मसाले टाकूया. पहिले हळद टाकू. हा घरी केलेला गोडा मसाला आहे. हा गोडा मसाला घरी कसा बनवायचा आहे त्याच्या खाली लिंक दिलेली आहे, ते पहा. म्हणजे हा छान असा गोडा मसाला तयार होतो. आता आपण घालणार त्यात लाल तिखट. तर हे छान आपण पुन्हा सगळे मसाले परतून घेणार. काय सुंदर दिसतोय मसाला. बघा, हा छान मसाला आपला परतून झालेला आहे. ह्या मसाल्याचा इतका खमंग वास दरवळतोय. आता ह्याच्यामध्ये आपण ही मटकी 1-2 मिनटं वाफळून घेणार आहे, परतून घेणार आहे. आता याच्यात आपण मीठ घालू, म्हणजे छान मटकीला लागेल आणि मसाल्याबरोबर. आता ही मटकी आपण छान असं मसाल्यावर परतून 1-5 मिनटं परतणार आहे आपण ही मटकी. अशी परतून घेतली की खूप छान चव लागते ह्या मटकीची. बघा, सगळा मसाला आपल्या मटकीला अशी परतत राहणार आहे 5 मिनटांनी. आता हा छान मसाला आपला परतून झालेला आहे. तर आपल्याला लपथपीत करायची आहे मटकी, अशी एवढी सुक्की नाही करायची. तर त्यासाठी मी थोडंसं पाणी घालणार आहे मटकी शिजण्यापुरती, म्हणजे आपली लपथपीत मटकी होईल. आणि 5 मिनटं आपण हिला झाकून ठेवणार आहे. हां, आणि गरम पाणीच घ्यायचं, कारण हे गरम करून घेतलं होतं इथं पाणी, आणि तेवढं एक भांडं मी पाणी टाकलेलं आहे. आता शेवटी टाकणार आहे आपण ह्याच्यामध्ये थोडंसं चवीपुरता गोड. टमॅटो आहे म्हणलं थोडंसं गोड टाकते मी. गुळाने खूप छान चव लागते. तुम्हाला साखर आवडली तर साखर टाका. हां, चला, आता इथं 20 मिनटं मी ही मटकी छान शिजवून घेतलेली. आपण वाफळून घेतली नाही म्हणून 20 मिनटं हिला शिजायला लागले. तर आपण मटकी झाली की नाही बघूया. काय सुंदर कलर आलेला आहे, खमंग असा सुवास दरवळतो त्याचा. तर इथं आपली ही मटकी डब्यासाठी आपण लपथपीत केलेली, जास्त मोकळी केलेली नाही आहे. तर ही मटकी आपली इथं तयार झालेली आहे. तर आपली राहिली एक थोडीशी कोथिंबीर टाकू. ह्याच्यात आपण कोथिंबीर टाकली. ही कशाबरोबर खायची तर ही पोळी, भाकरी किंवा ब्रेडबरोबर तर खूप छान लागते. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन पारंपरिक पदार्थाबरोबर.
तोपर्यंत संत तुकाराम महाराज म्हणतात, मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण.